विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय 16 जागा आणि 12-3-2 असा फॉर्म्युला ठरलाय। सूत्रांकडून ही माहिती कळतीये। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा। प्राथमिक चर्चेत जागा वाटपाचा हा फॉर्म्युला पुढे आल्याचं कळतंय। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा हा प्राथमिक फॉर्म्युला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेस आता सुरुवात झाली आहे। सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा करण्यात आलाय। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होतीये। काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदला बदल होणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। येत्या आठवड्यामध्ये जागा वाटपावर महायुतीत एकमत होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। तर महायुतीत आता विधान परिषद जागा वाटपावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं थेट 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केलाय। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढवण्यावर शिवसेना ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि इतकंच नाही तर रायगडची जागा सुद्धा शिवसेनेनं मागितलेली आहे। पक्षाची सध्याची ताकद लक्षात घेता या सगळ्या जागा लढण्याचा आग्रह शिंदेंच्या शिवसेनेकडून धरला जातोय। आता यावर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे आणि अंतिम निर्णय घेतला जाईल। त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। दिल्लीतले आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, महायुतीतला हा फॉर्म्युला सध्या जो एक प्रायमरी फॉर्म्युला आहे तो समोर आलेला आहे। 12-3-2 असा फॉर्म्युला आहे। मात्र अर्थातच शिवसेनेनं 5 जागांवर दावा केला, त्यामुळे हा फॉर्म्युला पुढच्या काळात बदलण्याची शक्यता आहे। काय काय नेमक्या या दृष्टीने राजकीय घडामोडी घडतायत? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोट्यातून 17 जागांसाठी जे आहे निवडणूक जाहीर झाली आहे। जेव्हा 18 जूनला ही निवडणूक होणार आहे, 22 तारखेला याचा निकाल लागणार आहे। मात्र महाविकास आघाडीपेक्षा जास्त जे आहे महायुती याचं पारडे जे जड दिसत आहेत। सध्या जर आपण बघितलं, जो फॉर्म्युला बाहेर आलाय 12 भाजप, 3 शिवसेना आणि 2 अजित पवार यांची राष्ट्रवादी, तर ह्यात जे आहे शिवसेना यांना हा फॉर्म्युला एक्सेप्टेबल नाहीये। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचे जे सोर्सेस आहेत त्यांच्याकडून हे आपल्याला समजून येते की ते आग्रह आहेत की 5 तर त्यांचे आताच्याच जागा आहेत। आणि त्या 5 जागांमध्ये जर आपण बघितलं तर त्यात ऑलरेडी नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ आहे। मात्र या सगळ्यांमध्ये जे आहे हे पण समजून येत आहे की रायगडसाठी पण ते आग्रह असणार आहेत आणि त्यासाठी ते भाजपला जे आहेत कन्वे करणार आहेत आणि भाजपच्या ज्या वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर ते संवाद करणार आहेत। मात्र शिवसेना जे आहे ते आग्रह आहे की विधान परिषदेचे 5 पेक्षा जास्त या जागांवर ते लढणार आहेत, कारण की 5 ऑलरेडी त्यांचे आहेत आणि त्यापेक्षा जास्त लढणार आहेत। तसंच जो फॉर्म्युला दुसरा आला आहे त्यात नुसतं नाशिक आणि यवतमाळ आणि ठाणे या 3च जागा जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सेनेला दिलेत। म्हणून या ज्या 2 जागा जेव्हा वाढतायत तेव्हा नेमकं काय चर्चा होते आणि फायनल कॉल काय होत आहे हे बघणं खूप गरजेचं आहे। पण यावेळेस एकनाथ शिंदे यांची सेना खूप ठाम आहे की ते 5 पेक्षा जास्त या जागांवर त्यांचा दावा असणार आहे आणि म्हणून ते या बद्दल जे वरिष्ठांबरोबर भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर ते बोलणार सुद्धा आहे। हे पण सुद्धा समजून येत आहे। अगदी येणाऱ्या काही दिवसांमध्ये अर्थातच या सगळ्या राजकीय घडामोडी आणखी वाढत जातील। जरूर यावर लक्ष ठेवून राहा उर्वशी। आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।